नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक चौथा त्यातला समास 10वा ज्याचं शीर्षक आहे मुक्ती चतुष्टय ह्याचं वाचन करणार आहोत. आणि हे वाचन झालं की आज आपला दशक चौथ्याची समाप्ती होणार आहे. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक चौथा समास 10वा मुक्ती चतुष्टय. मोक्षयती दुःखम अनेन इति मुक्तीही. सर्व प्रकारच्या दुःखांपासून, बंधनांपासून, वासनांपासून आणि अज्ञानापासून सुटण्याची, मोकळे होण्याची जी अवस्था तिला मुक्ती म्हणतात. मुक्ती, कैवल्य, मोक्ष, निर्वाण, अपवर्ग, अमृत, निःश्रेयस हे शब्द पुष्कळसे समानार्थक आहेत. तरी पण भारतीय दर्शनांमध्ये मुक्तीच्या कल्पना एकसारख्या नाहीत. उदाहरणार्थ उपनिषदांमध्ये अमृतत्वाची प्राप्ती ही कल्पना वारंवार मांडली आहे. बौद्ध आचार्यांनी निर्वाण कल्पनेचा पुरस्कार केला आहे, तर सांख्य आणि योग दर्शनकारांनी कैवल्य हे मोक्षाचे स्वरूप सांगितले आहे. न्याय दर्शन मोक्षाला अपवर्ग म्हणते, तर मीमांसक प्रपंच संबंध विलयो मोक्षाहा असे प्रतिपादन करतात. अद्वैत वेदांताचे सांगणे असे की अविद्यास्तमयो मोक्षाहा साच बंध उदाहृताहा, म्हणजे अविद्येच्या किंवा अज्ञानाच्या बंधनातून मोकळे होणे, सुटणे याचे नाव मोक्ष होय. भक्तरूप जीवात्म्याने भगवत स्वरूप परमात्म्याशी तादात्म्य अनुभवणे हे मुक्तीचे प्रधान लक्षण समजावे. श्री समर्थ अद्वैत वेदांती आहेत, म्हणून त्यांना मुक्तीची वरील व्याख्या मान्य आहे. मुक्त अवस्था म्हणजे पूर्ण ज्ञान अवस्था होय. आपले स्वस्वरूप ज्ञानमय आहे, कारण तेथे अज्ञानाचा लवलेश नाही. ज्ञान अविनाशी आहे, त्याला जन्ममरण नाही, म्हणजे त्याला उदयास्त नाही. ज्ञान अनंत आहे, अनादी आहे, स्वतंत्र आहे. देश, काल व वस्तू यांनी ज्ञान आवरले जात नाही. ज्ञान स्वयंप्रकाश आहे, स्वतः सिद्ध आहे, स्वसंवेद्य आहे. ज्ञान परमात्म स्वरूप आहे. असे ज्ञान ज्याच्या हृदयामध्ये विलसते तो सर्व प्रकारच्या बंधनातून मोकळा असतो, हे काय सांगायला हवे. काही वेदांती मुक्तीचे 4 प्रकार मानतात. पहिला प्रकार सलोकता. भगवंताचे भक्त ज्या लोकांमध्ये वास्तव्य करतात व जिथे भगवंताचे सगुण दर्शन सतत होते त्यास सलोकता मुक्ती म्हणतात. दुसरा प्रकार समीपता. पशु, पक्षी, अलंकार, माळा वगैरे रूपाने भगवंताच्या जवळ राहण्याची संधी मिळणे यास समीपता मुक्ती म्हणतात. तिसरा प्रकार स्वरूपता. भगवंताच्या चिंतनाने भगवंतासारखे रूप होऊन त्याच्या पार्षदांमध्ये म्हणजे निकटच्या सेवकांमध्ये स्थान मिळणे ही स्वरूपता मुक्ती होय. चौथा प्रकार सायुज्यता. उपासना करता करता अभिमान संपूर्णपणे गलित होऊन भगवंताशी तदाकार होऊन जाणे ही सायुज्य मुक्ती होय. श्री समर्थांनी याच मुक्तीला खरी मुक्ती मानलेली असून तत्वज्ञानदृष्ट्या तेच तर्कशुद्ध आहे. भक्तीचा संपूर्ण उत्कर्ष होण्यास अद्वैत सिद्धांत सोडावा लागतो, हा एक मोठा गैरसमज आहे. निरतिशय प्रेम हा भक्तीचा प्राण असतो. प्रेम वस्तूशी संपूर्ण एकरूप होऊन जाणे हा प्रेमाचा परमोत्कर्ष समजतात. हे जर खरे तर भगवंतावर प्रेम करता करता भक्त भगवत स्वरूप बनतो, स्वतः भगवंतच होतो असे म्हटले तर त्यात गैर काही नाही. शिवाय थोर भक्तांचा अनुभव देखील असाच आहे. म्हणून सायुज्य मुक्ती हीच सर्वश्रेष्ठ मुक्ती मानतात. भक्तीमध्ये मोठे माधुर्य आहे यात शंका नाही, परंतु त्यास ज्ञानाची पार्श्वभूमी असल्याशिवाय या जगात भक्तीचे जितके कार्य भावयास हवे तितके होत नाही, हे ओळखून महाराष्ट्रीय संतांनी बुद्धिप्रधान भक्ती मार्गाचा प्रसार केला. श्री समर्थांनी दासबोधामध्ये अशीच भूमिका घेतलेली असल्याने त्यांना अभिप्रेत असलेली भक्ती कधी अव्यवहारी व अतिरेकी झाली नाही. चला तर मग आता ओवी वाचनास सुरुवात करूया. समास 10वा मुक्ती चतुष्टय. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ.
मुळी ब्रह्म निराकार, तेथे स्फूर्तिरूप अहंकार, तो पंचभूतांचा विचार, ज्ञानदशकी बोलिला. समासाच्या 22 ओव्यांपर्यंत श्री समर्थांनी त्यांच्या काळी रूढ असलेल्या विश्वरचनेची कल्पना वापरली आहे. तिच्या आभाराने भूलोक व स्वर्गलोक यांचे वर्णन सांगून पहिल्या 3 मुक्तींचे स्वरूप स्पष्ट केले आहे. मुळात ब्रह्म अव्यक्त व आकाररहित आहे. तेथे ही व्यक्त व साकार दृष्टी वगैरे काही नसते व नव्हते. त्या निरागस ब्रह्मामध्ये एक स्फुरण उद्भवले, तो अहंकार होय. त्यातून पंचभूतात्मक सृष्टी कशी निर्माण झाली याचा विचार ज्ञानदशकात म्हणजे 8व्या दशकात केला आहे. तो अहंकार वायो रूप, तयावरी तेजाचे स्वरूप, तया तेजाच्या आधारे आप आवरणोदक दाटले. ते अहंकाराचे स्फुरण शक्तिरूप असते. त्यातून तेज प्रकटते व त्या तेजाच्या आधाराने जिकडे तिकडे पाणीच पाणी भरून गेले. तया आवरणोदकाच्या आधारे धराधरिली फणीवरे, वरती 56 कोटी विस्तारे वसुंधरा आहे. त्या पाण्याचा आधार घेऊन शेषाने आपल्या मस्तकावर पृथ्वी उचलून धरली. 56 कोटी योजने इतका पृथ्वीचा विस्तार आहे. येवरी परिस सप्तसागर, मध्य मेरू महाथोर, अष्टदिक्पाल तो परिवार, अंतरे वेष्टीत राहिला. तिच्या भोवती 7 सागरांचा वेढा आहे. मध्ये मोठा प्रचंड मेरू पर्वत आहे. 8 दिशा पालकांचा समूह हे सगळे अंतर वेढून संरक्षण करतो. तो सुवर्णाचा महामेरू, पृथ्वीच तयाचा आधारू, 84 सहस्त्र विस्तारू, रुंदी तयाची. तो प्रचंड मेरू सोन्याचा आहे. पृथ्वीला तोच आधार देतो. 84,000 योजने त्याची रुंदी आहे. उंच तरी मर्यादे वेगळा, भूमीमध्ये 16 तया भोवता वेष्टित पाळा, लोकालोक पर्वताचा. त्याची उंची मोजणे शक्य नाही. तो भूमीत 16,000 योजने आत गेलेला आहे. रक्षणासाठी त्याच्या भोवती लोकालोक पर्वताचा वेढा आहे. तया ऐलीकडे हिमाचल, जेथे पांडव गळाले सकळ, धर्म आणि तमालनीय पुढे गेले. त्याच्या अलीकडे हिमालय आहे. तेथे सगळे पांडव गळून पडले. फक्त धर्म आणि यमदेव दोघेच पुढे गेले. जेथे जावया मार्ग नाही, मार्गी पसरले महाअही, सीत सुखे सुखावले तेही, पर्वतरूप भासती. हिमालयातून जायला वाट नाही, कारण वाटेमध्ये प्रचंड सर्प पसरलेले आहेत. बर्फाच्या थंडपणाने आराम भोगणारे ते सर्प पर्वतासारखे दिसतात. तया ऐलीकडे सेवटी जाण, बद्रिकाश्रम बद्री नारायण, तेथे महातापसी निर्वाण, देहत्यागार्थ जाती. त्याच्या अलीकडे टोकाला बद्रिकाश्रम व बद्रीनारायण आहेत. मोठे मोठे तपस्वी मोक्ष पावण्यास देह ठेवण्यासाठी तेथे जातात. तया ऐलीकडे बद्री केदार, पाहोन येती लहान थोर, ऐसा हा अवघा विस्तार मेरू पर्वताचा. त्याच्या अलीकडे बद्री केदार आहे. लहान थोर सगळे ते पाहून येतात. असा हा मेरू पर्वताचा सगळा विस्तार आहे. तया मेरू पर्वता पाठारी, 3 शृंगे विषमहारी, परिवारे राहिले तयावरी, ब्रह्मा विष्णू महेश. त्या मेरू पर्वताच्या पठारावर किंवा सपाटीवर वाकड्या तिकड्या दिशांना 3 शिखरे आहेत. ब्रह्मा विष्णू व महेश आपल्या परिवारासकट तेथे राहतात. ब्रह्मशृंग तो पर्वताचा, विष्णुशृंग तो मर्गजाचा, शिवशृंग तो स्फटिकाचा, कैलास नाम त्याचे. ज्यावर ब्रह्मा राहतो ते शिखर साधे दगडाचे आहे. विष्णू राहतो ते शिखर पाचूंचे आहे आणि शंकर राहतो ते शिखर स्फटिकांचे आहे. त्याला कैलास म्हणतात. वैकुंठ नाम विष्णुशृंगाचे, सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे, अमरावती इंद्राचे स्थळ खालते. विष्णूच्या शिखराचे नाव वैकुंठ आहे. ब्रह्मदेवाच्या शिखराचे नाव आहे सत्यलोक. त्याच्या खाली अमरावती नावाचे इंद्राचे स्थान आहे. तेथे गणगंधर्व लोकपाळ, 33 कोटी देव सकळ, 14 लोक सुवर्णाच वेष्टीत राहिले. तेथे गण गंधर्व लोकपाळ सगळे 33 कोटी देव राहतात. सप्त स्वर्ग व सप्त पाताल असे 14 लोक मेरू पर्वतावर बसलेले आहेत. तेथे कामधेनूची खिल्लारे, कल्पतरूंची बने अपारे, अमृताची सरोवरे ठाई ठाई उचंबळती. तेथे कामधेनूंचे मोठे कळप आहेत.
कल्पवृक्षांची असंख्य जंगले आहेत. जागोजागी अमृताने भरलेली सरोवरे उचंबळत असतात. तेथे उद्दंड चिंतामणी, हिरे परिसांची या खाणी, तेथे सुवर्णमये धरणी लखलखायमान. तेथे खूप चिंतामणी आहेत, हिऱ्याच्या व परिसाच्या खाणी आहेत. तेथील जमीन सोन्याची असल्याने सारखी लखलख करते. परमरमणीये फाकती किया, नवरत्नाची या पाषाणसिया, तेथे अखंड हरुषवेळा आनंदमये. तेथे नवरत्नांची या पाषाणशिला आहे, त्यांची अतिशय सुंदर प्रभा आजूबाजूला फाकते. तेथे सदा सर्व काळ हर्ष व आनंद भरलेला असतो. तेथे अमृताची भोजने, दिव्यगंधे दिव्य सुमने, अष्टनायका गंधर्व गायने निरंतर. त्या ठिकाणी जेवण अमृताचे असते. दिव्य सुवास असलेली दिव्य फुले असतात. अप्सरांपैकी अष्टनायिका व गंधर्व यांचे गायन सारखे चालू असते. तेथे तारुण्य वोसरेना, रोगव्याधीही असेना, वृद्धाप्य आणि मरण येना कदा काळी. तेथे तारुण्य कधीच कमी होत नाही, कोणाला रोग व्याधी कधी होत नाही, कोणाला म्हातारपण आणि मरण कधीच येत नाही. तेथे एकाहुनी एक सुंदर, तेथे एकाहुनी एक चतुर, धीर उदार आणि शूर्य मर्यादे वेगळे. तेथे एकापेक्षा एक सुंदर असतात, एकापेक्षा एक चतुर असतात. तसेच ज्यांच्या धैर्याला, औदार्याला आणि शौर्याला काही सीमा नाही असे लोक असतात. तेथे दिव्यदेह ज्योती रूपे, विद्युल्लते सारखी स्वरूपे, तेथे येश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली. तेथील देह दिव्य प्रकाशमय असतात. तेथील रूप विजेप्रमाणे लखलखणारे असते. यश, कीर्ती आणि प्रताप यांना तेथे काही मर्यादा नसते. ऐसे ते स्वर्ग भुवन, सकळ देवांचे वसते स्थान, तया स्थळांचे महिमान बोलीजे तितुके थोडे. ते स्वर्ग भुवन असे आहे, सगळ्या देवांचे ते राहण्याचे ठिकाण आहे. त्या स्थळाचा महिमा सांगावा तेवढा थोडाच होईल. येथे ज्या देवाचे भजन करावे, तेथे ते देवलोकी राहावे, स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. प्रथम सलोकता मुक्ती सांगतात. या जगातील वास्तव्यात ज्या देवाची उपासना केलेली असते त्या देवाच्या लोकात मृत्यूनंतर राहायला मिळते. सलोकता मुक्तीचे लक्षण असे आहे. आता दुसऱ्या व तिसऱ्या मुक्तीबद्दल समीपता व स्वरूपता यांच्याबद्दल सांगतात. लोकी राहावे ते स्वलोकता, समीप असावे ते समीपता, स्वरूपची व्हावे ते स्वरूपता तिसरी मुक्ती. देवलोकात राहायला मिळणे यास सलोकता म्हणतात. देवाच्या जवळ राहायला मिळणे यास समीपता म्हणतात. ही दुसरी मुक्ती होय. देवाचे रूपच आपल्याला यावे ही स्वरूपता तिसरी मुक्ती होय. देव स्वरूप झाला देही, श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही, स्वरूपतेचे लक्षण पाही ऐसे असे. उपासना करणाऱ्या जीवाला देवाचे स्वरूप जरी प्राप्त झाले तरी श्रीवत्स कौस्तुभ आणि लक्ष्मी या गोष्टी त्याला मिळत नाही. स्वरूपता मुक्तीचे लक्षण असे आहे. या तीन मुक्ती साधलेले जीव पुण्यवान खरे, त्यांचे वास्तव्य स्वर्गलोकात असते हे देखील खरे. परंतु जेव्हा त्यांचा पुण्यक्षय होतो तेव्हा त्यांना स्वर्गातून खाली यावे लागते. सुकृत आहे तो भोगिती, सुकृत सरतांच ढकलून देती, आपण देवते असती जैसे तैसे. जोपर्यंत पुण्य संचय असतो तोपर्यंत स्वर्गात राहून तेथील सुख भोगता येतात. पण पुण्याई संपली की देव जीवाला खाली ढकलून देतात. देव मात्र आपण कायम तेथेच राहतात. म्हणून तिनी मुक्ती नासिवंत, सायोज्य मुक्ती ते शाश्वत, तेही निरोपी जेल सावचित ऐक आता. या कारणासाठी तिनी मुक्ती नाशवंत आहे. सायुज्य मुक्ती मात्र शाश्वत आहे, कायम टिकणारी आहे. तिचे वर्णन करतो ते लक्ष देऊन ऐका. या मुक्तीचा भावार्थ असा की जोपर्यंत उपासना मायेच्या किंवा व्यक्ताच्या किंवा दृश्याच्या कक्षेत वावरते तोपर्यंत जीवाची वाढ होत राहिली तरी त्यास आत्मसाक्षात्कार होत नाही. सलोकतेच्या अवस्थेमध्ये जीव भगवंताच्या स्मरणात व वातावरणात राहतो. समीपतेच्या अवस्थेमध्ये तो भगवंताच्या सान्निध्यात व सहवासात राहतो. स्वरूपतेच्या अवस्थेमध्ये तो आत बाहेर भगवंताने भरून जातो. भगवंतावरील प्रेमाच्या या तीन चढत्या अवस्था आहेत, परंतु त्यांच्या पलीकडे जाऊनच परमात्म स्वरूपात विलीन व्हावे लागते. ब्रह्मांड नासेल कल्पांती, पर्वतासहित जळेल क्षिती, तेव्हा अवघेच देव जाती, मा मुक्ती कैच्या तेथे.
सगुणातून निर्गुणात जायला हवे. देहबुद्धीतून देवबुद्धीत गेल्यावर तेथे न थांबता पलीकडील आत्मबुद्धीत जाणे अवश्य असते. कल्पांताच्या वेळी हे विश्व नाश पावते. पर्वतासकट पृथ्वी जळून जाते. त्यावेळी सगळे देव नाहीसे होतात. मग त्या संहारामध्ये पहिल्या 3 मुक्ती कशा टिकणार? तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चल, निर्गुण भक्ती तेही अचल, सायोज्य मुक्ती ते केवळ जाणीजे ऐसी. त्यावेळी निर्गुण परमात्मा स्वरूप जसे आहे तसेच निश्चल राहते. त्या निर्गुणाची भक्ती देखील तशीच निश्चल राहते. सायुज्य मुक्ती ही अशी आहे. निर्गुणी अनन्य असता तेणे होय सायोज्यता, सायोज्यता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती. निर्गुण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अनन्यपणे विलीन झाले की सायुज्य मुक्ती मिळते. स्वस्वरूपात समरस होणे हीच निर्गुण भक्ती व हीच सायुज्यता समजावी. सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे, हे आवघे प्रांजळ कळे, सद्गुरु केलिया. सगुण नाशवंत म्हणून सगुण भक्ती नाशवंत असते. निर्गुण शाश्वत म्हणून निर्गुण भक्ती कायम टिकते. सद्गुरु केल्याने हे सगळे स्पष्टपणे समजते. मूळ परमात्मा स्वरूपाला नामरूप नाही. भक्त ज्यावेळी उपास्य देवतेला भजतो त्यावेळी त्याच्या पुढे असणारे देवतेचे नामरूप मानवी कल्पनेतून निर्माण झालेले तेच असते. प्रेमाची जोपासना करून त्या रूपाशी तदाकार होणे ही मानवतेची परिसीमा आहे, यात शंका नाही. परंतु तेथे स्थलकालाच्या मर्यादा असतातच. त्या ओलांडून पलीकडे गेल्याशिवाय अनंतामध्ये झेप घेता येत नाही. मानवता मागे टाकून अनंतात नाहीसे झाल्या वाचून परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार होत नाही. म्हणून सगुण भक्ती व निर्गुण भक्ती असा भेद करून श्री समर्थांनी निर्गुण भक्तीला परमोच्च स्थान दिले. निर्गुण भक्तीच्या पायरीला पोहोचलेला भक्त सगुण भक्तीचा उच्छेद कधीच करीत नाही. फक्त सगुणाच्या प्रेमाचा रस घेताना त्याच्या मनात भ्रमाचा लेश देखील नसतो. किंबहुना सगुणाची त्याला इतकी सवय झालेली असते की भक्त सम्राट श्री तुकोबाराय सांगतात, अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरणसेवा तुझी. असो भक्तीचे हे रहस्य गळी उतरण्यास श्री सद्गुरूचा सहवास अवश्य असतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मुक्तिचतुष्टये नाम समास 10वा. या प्रकारे आपला इथे 4थे दशक त्यातला 10वा समासाचं वाचन संपलेलं आहे. चला, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात म्हणजेच 5व्या दशकात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.